श्री स्वामी समर्थ. आज तुम्हाला स्वामी संदेश देत आहेत. स्वामी म्हणतात की बाळ, तू या जगात एकटा नाहीस. आणि जर का तुला असं वाटत असेल की तू एकटा पडला आहेस, तर तू आजचा हा स्वामी संदेश जरूर ऐक. कारण या जगात जरी तुला माणसाने फसवलं असेल, तरी कधीही मी तुला फसवणार नाही किंवा मी तुला कधी निराश होऊ देणार नाही आणि तुला कधी एकटंही सोडणार नाही. जरी तुला हा संदेश एक चमत्कार वाटत असला, तरी याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा चांगला परिणाम होणार आहे. तुला खूप त्रास होतोय आणि खूप भीती वाटत आहे, पण भिवू नकोस. माझी शांती तुझ्याबरोबरच असेल. माझे वैभव आज रात्रीच तुझ्या जीवनात दिसेल. माझ्या लाडक्या बाळा, मी तुझी आई आणि बाप दोन्ही आहे. मला तुझं सगळं दुःख माहीत आहे आणि ते दुःख तुझं आता लवकरच संपणार देखील आहे. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तरच तू हे पाहावे किंवा ऐकावे, अन्यथा नाही ऐकलेस तरीही चालेल. देव म्हणत आहे, मी तुला कितीही मोठं संकट आलं तरी तू काळजी करू नकोस. त्यातून तुला कसं बाहेर काढायचंय हे मला चांगलंच ठाऊक आहे. जरी तुला वाटतंय की सर्व काही आता हरवलं आहे आणि मी सर्व काही गमावून बसलोय, तर मी तुला कधीही एकटं सोडणार नाही. माझ्या प्रिय बाळा, माझं लक्ष नेहमी तुझ्यावर आहे आणि म्हणून वाईट वळणाकडे जाण्याआधीच धार्मिक वळणाकडे तुला वाट दाखवत आहे. जेणेकरून तू तुझ्या अडचणीत सापडला आहेस, त्यातून तुला बाहेर निघण्याचा रस्ता तुला सापडणार आहे. लक्षात ठेव, मी तयार केलेली एक सुंदर निर्मिती तू आहेस आणि मी तुझ्यावर अगदी निस्वार्थी प्रेम करत आहे. तुझी विनंती, तुझ्या दुःख, तुझ्या वेदना, तुझ्या भावना तू मला सांग, देवाला सांग आणि बघ लगेचच पूर्ण होत आहेत की नाही ते. देवाचं प्रेम, देवाची शांती, देवाची शक्ती जी तुझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे, जे तुझं अंतःकरण आणि मनाची रक्षण मी करणार आहे. मोठ्यातला मोठा संकट मात करण्यासाठी मी इथे आलो आहे. त्यामुळे तू घाबरू नकोस, सतत पुढे चालत राहा. कारण की प्रत्येक संकटाला तोंड देण्याचं काम मी तुझ्याकडून करून घेत आहे. माझ्यावर फक्त विश्वास ठेव. फक्त प्रेम, माया, दया, परोपकार इतकंच लोकांपर्यंत पोहोचव. जरी तुला कोणी फसवत असेल तर त्याला माफ कर. कारण की तुला मी इतकं बनवाल बनवील, शांतिशील बनवील, धैर्यवान बनवील की तुला प्रत्येक संकटाला तोंड देता येईल. संकटाच्या वेळी तुला सात्वण देईल, संकटाच्या वेळी तुला आधार देईल. तुझ्या कृतींवर माझं सदैव लक्ष असेल. तुझ्या कल्याणाची काळजी घ्यायला मला तुझ्यासोबत चालायचं आहे. म्हणून फक्त माझं नामस्मरण कितीही मोठं संकट आलं तरी करत राहा, येता जाता करत राहा आणि तू बघ तुझ्याभोवती काय चमत्कार होतोय ते. येऊ दे फक्त मला एकदा अंतःकरणातून श्रद्धेने हाक मार, तू मला श्रद्धेने हाक आणि बघ काय चमत्कार होतोय ते. एकदा एक मुलगा रखरखत्या उन्हात गजरे विकायला उभा होता. पायात त्याच्या चप्पल नव्हती. अगदी अनवाणी तो गजरे विकत होता. त्याचे पाय अगदी उन्हाने भाजत होते, तरी पण तो त्या उन्हात उभा होता. पायाच्या वर खाली अशा नकळत तो हालचाली करत होता, कारण की त्याला खालून पायाला चटके बसत होते. तेव्हा तिथे त्याला एका माणसाने असं करताना पाहिलं. जवळच असलेल्या चप्पलच्या दुकानातून त्याला चप्पल आणून दिली. त्या मुलाच्या हातात दिली. तेव्हा त्या मुलाने अगदी त्याच्या डोळ्यात पाणी आल्यासारखं त्याच्या भावनाकडे तो बघत राहिला. मुलगा लहान असल्यामुळे त्याला ती चप्पल बघून खूप आनंदही झाला आणि त्याने पायात ती चप्पल घातली. त्याला इतकं बरं वाटलं की अगदी जसं त्याच्या हृदयाला कोणी स्पर्श केला आहे. त्या माणसाला त्या मुलाने विचारलं की काका, तुम्ही देव आहात का? तो माणूस कानाला हात लावून बोलला, बाळा, मी एवढा महान व्यक्ती नाही की तू मला देव बोलतोयस. मी कोणी देव नाही. मग तो मुलगा म्हणाला, मग तुम्ही देवाचे मित्र नक्कीच असाल.
त्यावर त्या माणसाने स्मितहास्य केले आणि मुलाला विचारले, का रे बाळा, असं का वाटतंय तुला? त्यावर त्याने सांगितले की मी काल देवाला प्रार्थना केली होती की मला चप्पल हवी आहे आणि ती आज मला तुम्ही आणून दिली. मग तुम्ही म्हणताय की मी देव नाही, मग तुम्ही नक्कीच देवाचे मित्र आहात. खरंच किती सुंदर कल्पना आहे ही. जरी आपल्याला देव होता येत नाही तरी आपण देवाचे मित्र नक्कीच होऊ शकतो. तसंच आपल्या जीवनात पण आहे. नेहमी गरजूंना मदत करा. कोणी वाईट मार्गाला चाललं असेल तर त्याला धार्मिक गोष्टी शिकवण्याचा जरूर प्रयत्न करा. आणि बघा, आपल्या जीवनात कधीच कोणतीच गोष्टीत अडचणी येणार नाहीत. म्हणून सदैव स्वामींचं नामस्मरण करा. देवाला जितकं तुम्हाला तुमची सेवा करता येईल तितकी सेवा तुम्ही करत चला. बघा की नाही, एक दिवस जरूर तुमचं गारानं देव ऐकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून फक्तच एकदाच मला हाक मारून तर बघ, तुझ्या सगळ्या इच्छा लवकरच पूर्ण होतील. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.